राज दरबारी माझं येणं झालंय, पण पाहिलं असेल तर माझ्या सेवेसाठी येणारे माझे भक्तगण, माझे बांधव आज माझे दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आले नाही. त्याच्या मुळाशी कारण कोणतं असेल? आलं माझ्या लक्षात. आलं वाटतं. दादांची आज्ञा, कृष्णा जर का राज दरबारी आला असेल तर त्याच्याकडे कुणीही पाहू नये. आणि म्हणूनच पण दादा तुमचा राग कसा शांत करावा हे कृष्ण जाणतोय. आणि म्हणूनच हो दादा, माझ्याकडे पाहत हात लावू नकोस. शब्द निघाले त्याच्या मुलाची कारण दादा. तुझं तोंडही बघायची मला इच्छा नाही. हो, तुझं तोंडही बघायची इच्छा नाही मला. का बरं? अरे कृष्णा, तू जरा दूर हो बघू माझ्यापासून. हा दादा म्हणजे काय तुला सामर्थ्य वाटतो का रे? आमच्यावर तुम्ही राजवलात, हा, पण याच्या मुळाशी कारण, त्याच्या मुळाशी कारण तसंच आहे. आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी विलंब झाला. त्याच्या मुळाशी कारण अरे कारणही त्याला तसंच आहे. तू वारंवार मला कारण विचारतोयस. अरे कृष्णा, हा राज्य दरबार मला कुणी एकट्याचा नव्हे आणि द्वारका ती माझी एकट्याची नव्हे. सत्य. या द्वारकेचा जसा राजा मी आहे तसा तूही या द्वारकेचा राजा आहे. मग सांग कृष्णा, आमचं वैभव काय, आमची संपत्ती काय? अरे असं असताना जर एक राज्य करता त्या राजकारणात आपल्या राज्य दरबारात